प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप प्रचाराचा बिगुल। आकाशवाणी केंद्राजवळ प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा दिमागदार शुभारंभ करण्यात आला। आकाशवाणी केंद्राजवळ रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार सीमा हिरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश अण्णा पाटील, हिमगौरी आडके, स्वाती राजीव भामरे आणि योगेश मुन्ना हिरे हे चारही उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्यास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा देत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। या प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचा जनसंपर्क अधिक मजबूत केला जाणार असून घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे। उमेदवारांनी यावेळी सांगितले, या शुभारंभामुळे प्रभागात भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे। या प्रसंगी भारतीय जनता पार्टी या सुसंस्कृत पक्षाचे सुसंस्कृत उमेदवार सुरेश अण्णा पाटील हे 7 अ मधून उभे आहेत। हिमगौरीताई आडके आहेर या 7 ब मधून उभे आहेत। स्वातीताई राजीव भामरे या 7 क मधून उभे आहेत। आमचे योगेश भाऊ उर्फ मुन्ना रामराव हिरे हे 7 ड मधून उभे आहेत। मी आताच म्हटलं की एका सुसंस्कृत पक्षाचे सुसंस्कृत 4 उमेदवार आहेत आणि सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्वच वारसा या 4 उमेदवारांना लाभलेला आहे। या ठिकाणी जमलेल्या या प्रभागातील मतदार बंधू भगिनींचा उत्साह पाहता या उमेदवारांचा विजय निश्चित आहे। फक्त लीड किती आहे ते आपल्याला सर्वांना मोजायचं आहे। हे जरी मी आत्मविश्वासाने बोलत असेल तरी तुमच्या सर्वांसह 4 उमेदवारांनी गाफील राहता कामा नये। कारण काही मतदार हे बाहेर गेलेले असतात, त्यांचा संपर्क करायचा आहे, नाहीतर शहराध्यक्ष सांगून गेले तर विजय निश्चित आहे, फक्त लीड किती आहे ते बोलायचं। त्यामुळे आपण गाफील राहू। शेवटी राजकारण हे जसं युद्धभूमीवर युद्ध लढलं जातं तसं हे राजकीय युद्ध आहे, ते आपल्याला लढायचंय। समोरच्या उमेदवाराला कमी लेखून आपल्याला चालणार नाही। त्यामुळे 4 उमेदवार निवडून आणण्याकरता आपल्याला 15 तारखेपर्यंत जीवाचं रान करायचंय। आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बूथचा कार्यकर्ता आणि प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा स्वतः उमेदवार आहे। अशा रीतीने आपण प्रत्येक निवडणूक लढतो आणि हाच आपला जो एक आपण म्हणतो ना उत्साह आहे, ते आपले जे व्रत आहे, आपले जे आयडियल आहे आणि जे बाईक आहे, यांच्या या सगळ्यांच्या कामाची सगळी पाहणी बघता आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून किती उत्साह घ्यावा आणि किती काम करावं असं सगळ्यांना वाटतं। आम्हाला आता पुन्हा संधी पक्षाने दिली आहे तुमची सगळ्यांची सेवा करण्याची। त्यासाठी आम्ही खरे आणि आमच्या सगळ्या वचननाम्याला कटिबद्ध राहू। आमच्या लाडक्या आमदार देवेंद्र फडणवीस असतील, सीमाताई हिरे असतील, राहुल भाऊ असतील, या सगळ्यांचंच काम आपण सगळे नागरिक पाहत आहात। तसेच माझ्याबरोबर माझे सहकारी आता अधिकृत उमेदवार जे दिले आहेत सुरेश अण्णा पाटील, त्यांना सगळे ओळखतात, ते आमच्या ज्येष्ठ आहेत, ते आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील। मागच्या टर्ममध्ये तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला आणि महापालिकेत काम करण्याची संधी दिली। मी तुम्हाला परत एकदा हीच विनंती करते आणि सर्वांच्या साक्षीने ग्वाही देते, तुम्ही आम्हाला 4 उमेदवारांना परत एकदा काम करण्याची संधी द्यावी। मागच्या नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, परंतु आमच्या 5 वर्षाचा कार्यकाळ संपून आता 4 वर्षे झालेली आहे। तरी देखील आम्ही तिघांनी या प्रभागामध्ये कधीही लोकांना
शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या नागरिकांच्या सतत संपर्कात राहिलो आणि म्हणूनच सर्व नागरिक आम्हाला सुपरिचित आहे, आम्ही त्यांना परतली होतो, ते आम्हाला परतले होतात. आता यावेळेस आपले ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा पाटील हे आमच्या बरोबर आहेत, त्याच्यामुळे आमच्या गावाची बळकटी अजून वाढलेली आहे. आपल्याला नाशिकची जी नस आहे ती सर्व माहीत आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त काम करू. आमदार आपले असल्यामुळे आपण निश्चित प्रकारे शहराचा सर्व आराखडा सपोर्ट ठेवू आणि आपल्या प्रभागाचं त्याच्यामध्ये हे करून मग आपण काम करू. प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वांच्या ज्या छोट्या मोठ्या ज्या काही असलेल्या असतील किंवा 4 वाक्यात जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नसतील ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने टेक्निकली त्याचा सर्व विचार करून हे करू आपण. आणि आपण काय नाशिक मोठं तर आपण मोठे हा जो विषय ना सपोर्ट करून आपण काम करू. आज एवढे सांगतो. धन्यवाद.